नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्येयपूर्ती. तर सकाळी देवपूजा वगैरे स्वयंपाक ते करून घेतलं आणि आज शेतात जायचं होतं. आज पारायणाचा आपला दुसरा दिवस आहे, पण सकाळी काही आज अध्याय वगैरे वाचले नाही. अध्याय दुपारनंतरच घेणार आहे. तर शेतात जायचं असल्यामुळे स्वयंपाक वगैरे केला आणि 7-8 दिवस झाले होते शेतात काही आलेच नव्हते. तर म्हटलं चला शेतातून जाऊन येऊ. थोडाफार भाजीपाला लावलेला आहे, लसूण कांदे थोडी लावली होती. तर ते पण न्यायचं होतं, त्यासाठीच आले होते. आणि धन्याला मस्त धनिया फुलं वगैरे छान लागले होते, पण धुई पडल्यामुळं ते पूर्ण जळून गेले, त्यामुळं धनी वगैरे काही आले नाही. 1-2 टमाट्याची झाडं होती, काही आलूचे वगैरे लावलेले ते अजून छोटेच आहे. पण टमाट्याच्या एकाच झाडाला 7-8 टमाटे निघले होते, तर ते घेतले. आणि काही पालकची भाजी, शेपूची भाजी थोडं लावलेलं आहे. तर म्हटलं ते पण घेऊन जावं. घरी पण भाजीपाला संपतच आला होता, तर छोटेच ते झाडं अजून. तर शेपूचे भाजीचे पण आणि पालकचे पण आणि पानं म्हणजे छोट्या फांद्याच घेतल्या, खुडूनच घेतली भाजी. आणि खुडत राहिलं तर कसं त्याला परत येत राहतं, त्यामुळं म्हटलं मग उपटून घेतल्याऐवजी खुडूनच घेऊ. तर शेपूची, पालकाची, थोडीशी टमाटे आणि थोडी मेथी होती, तर मेथी पण खुडूनच घेतली. तर चला मग भाजीपाला घेतला, थोडासा हरभऱ्याचा हुरडा घेतला घरी आणि अजून कवळाच येतो त्यामुळे थोडाच घेतला. जायचं आहे आता घरी. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.